नमस्कार, आपण पाहत आहात डीडी न्यूज पुसद. पुसद तालुक्यातील एकल महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन आणि एकदिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज दिनांक 24 जून 2026 रोजी जुनी पंचायत समिती पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच प्रौढ अविवाहित महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यशाळेचा मुख्य उद्देश एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, आर्थिक स्वावलंबनाच्या संधी, स्वयंरोजगार, बचत गटांमधील सहभाग तसेच सामाजिक आणि कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे हा होता. यावेळी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महिला सक्षमीकरणासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये बचत गट व ग्रामसंघांची भूमिका याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेदरम्यान महिलांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यावर आवश्यक मार्गदर्शन करून महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनण्यासाठी प्रेरित करण्यात आले. या कार्यक्रमाला पुसद पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे साहेब, नायब तहसीलदार राठोड मॅडम, संरक्षण अधिकारी गायभाई मॅडम तसेच आरोग्य विभागाचे सरकुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक गौरव कांबळे, तालुका व्यवस्थापक राठोड सर, तालुका व्यवस्थापक अर्शद सर तसेच विविध विभागातील अधिकारी, समन्वयक आणि कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे पुसद तालुक्यातील विविध गावांमधून 650 पेक्षा अधिक एकल महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार व्यक्त केला. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि संस्थात्मक सक्षमीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. या कार्यशाळेमुळे महिलांमध्ये शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. आम्ही पिक्चरात दाखवणारे पोलीस नाही, एवढं लक्षात ठेवा. पिक्चरात निगेटिव्ह इमेज असते की नाही? पिक्चरात पोलिसांची इमेज निगेटिव्ह असते, तसे पोलीस नाही, इंग्रजकालीन पोलीस नाही. आम्ही तुमच्याच सारखे परिस्थितीशी झगडून परीक्षा देऊन इकडे बसलो. म्हणून आम्ही तुमच्या सेवेसाठी लोकसेवक आहो. आम्ही पब्लिक सर्वांट शब्दच आम्हाला काय लागू आहे? लोकसेवक. टू सर्व द पीपल. लोकांच्या सेवेसाठी आम्ही बसलेलो आहो, कटिबद्ध आहो. म्हणून आमचा विभाग सुरक्षेचा विभाग आहे. महिलांना, बच्चूंना सुरक्षा देणे हे आद्य कर्तव्य आहे.